Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are starting our daily activity. One day, one structure. We have taken the challenge of completing 100 days, 100 structure. 100 days challenge जे आपण स्वीकारलेलं आहे त्यातला आज आपला दिवस आहे डे 13. ओके, तर आज आपण बघणार आहोत द निगेटिव्ह सेंटेन्स ऑफ शूडचे नकारार्थी वाक्य. त्यासाठी आपल्याला नॉटचा वापर करायचा आहे. स्ट्रक्चर असेल आपलं यस प्लस शुड नॉट प्लस V1 प्लस ओ. याच्यामध्ये आपल्याला एखाद्याला सल्ला देत असताना शिवराज आपण शूड मध्ये सल्ला देत असतो. जसं यू शूड सिंग अ सॉन्ग, तुम्ही गाणं गायला पाहिजे. पण आपल्याला एखाद्याला सल्ला द्यायचा आहे पण तो नकारार्थी असेल तर त्यासाठी आपल्याला शुड नॉटचा वापर करायचा आहे. जसं आता फाईट म्हणजे काय, भांडणे. समजा आपल्याला म्हणायचे की तू वर्गामध्ये भांडू नये किंवा तू वर्गामध्ये भांडायला नाही पाहिजे, तर त्यासाठी आपलं वाक्य असेल यू शुड नॉट फाईट इन द क्लासरूम. यू शुड नॉट फाईट इन द क्लासरूम. समजा आता एखादा मुलगा इथं खेळत असेल वर्गामध्ये, आलं का लक्षात, आणि त्याचं नाव आहे गोपाळ, आणि आपल्याला म्हणायचं की गोपाळने वर्गामध्ये खेळू नये. कसं म्हणणार मग, कोण सांगतं? गोपाळने वर्गामध्ये खेळू नये. हा सांगा. Gopal should not play in the class. शाबास. गोपाळ शुड नॉट प्ले इन द क्लास. आता एखादी मुलगी आहे, तिचं नाव आहे द्रौपदी, आणि ती द्रौपदी वर्गात झोपत आहे. काय करत आहे? झोपत. आपल्याला तिला म्हणायचं की द्रौपदीने वर्गात झोपू नये. कसं म्हणणार मग, सांगा बरं. द्रौपदीने वर्गात झोपू नये, सांगा. Draupadi should not sleep in the class. शाबास. द्रौपदी शुड नॉट स्लीप इन द क्लास. आता एखादा आहे तो खोटं बोलतो आणि आपल्याला म्हणायचंय की त्याने खोटं बोलू नये. त्याने खोटं बोलू नये. कोण सांगतं मग त्याने खोटं बोलू नये? हा सांगा. He should not speak a lie. ही शुड नॉट स्पीक अ लाय. समजा आता एखादा आहे की त्याला पोहताच येत नाही. समजा आहे एखादी मुलगी आहे आणि तिला पोहता येत नाही, आणि आपल्याला म्हणायचं की तिने नदीमध्ये पोहू नये. सांगा. तिने नदीमध्ये पोहू नये. कसं सांगणार? हा सांगा. She should not swim in the river. शी शुड नॉट स्विम इन द रिव्हर. कारण तिला पोहता येत नाही, त्यामुळे तिला पोहू नये. बरोबर आहे. समजा आता एखादा मोबाईल खूप जास्त पाहतो आणि आपल्याला सांगायचं आहे, आपला एखादा काका आहे तो खूप जास्त मोबाईल पाहतो. आपल्याला म्हणायचंय त्यांनी मोबाईल पाहू नये. त्यांनी मोबाईल पाहू नये. सांगा बरं. They should not watch a mobile. शाबास. दे शुड नॉट वॉच अ मोबाईल. त्यांनी मोबाईल पाहू नये कारण त्यांचे डोळे खराब झालेत. दे शुड नॉट वॉच अ मोबाईल. अशा पद्धतीने आपण शुड नॉटचा वापर करून या ठिकाणी आपण सल्ला तर देतोय, पण निगेटिव्ह सल्ला, हे करू नये ते करू नये, असं आपण त्यामध्ये सांगू शकतो. बघा, याच्यामध्ये आणखीन काही असे वाक्य आहेत की जे तुम्ही प्रॅक्टिस करायला आवश्यक आहेत, कारण ही फ्रेज जास्त वापरली जात नाही. आलं का लक्षात? त्यामुळे ह्या फ्रेजसाठी आपल्याला जास्तीत जास्त सराव करावा लागेल. सो यू शुड मेक 30 sentences and do more and more practice. E to E, E to M, M to E. अशा पद्धतीनं तिन्ही पद्धतीची प्रॅक्टिस आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आणि 30 sentences is the your homework. You should make 30 sentences. This is the homework for all of you. And tomorrow I will check it. I will ask you. मी तुम्हाला मराठीमध्ये विचारेल, तुम्ही इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगता यायला पाहिजे. So you have to do the practice. Thank you so much for watching our video. Thank you.